अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू आहे। हे अधिवेशन संपायला फक्त काही दिवसच शिल्लक आहेत। असं असताना विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचं नेमकं काय होणार हा प्रश्न कायम आहे। महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेनं विधानसभा विरोधी पक्षनेते पदाकरता भास्कर जाधव यांचं नाव विधानसभा अध्यक्षांकडे दिलंय। मात्र अजूनही त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही। विशेष म्हणजे विधानसभा अध्यक्षांकडून या संदर्भात निर्णय घेण्यात आलेला नसून पुढील 7 दिवसात निर्णय झाला नाही तर सलग हिवाळी अधिवेशनानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा हे विरोधी पक्षनेते पदाविनाच या ठिकाणी होणार असल्याची चर्चा आहे। लोकशाहीमध्ये छोटे की मोठे गट, छोटे घटक की मोठे घटक, संख्येने जास्त की कमी हा आम्ही विचार करणार नाही, तर विरोधकांचा सुद्धा योग्य तो मान सन्मान ठेवून त्यांचे अधिकार आणि हक्क आम्ही शाबूत ठेवू असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे विधिमंडळाचं अधिवेशन संपण्याकरता 6 दिवस जरी शिल्लक असले तरी आजही मला असं वाटतं की लोकशाहीची या ठिकाणी शान म्हणून आणि ज्या पद्धतीनं काँग्रेस सरकारनं सुद्धा लोकशाहीची इब्रत इज्जत आणि लोकशाहीचं महत्त्व अबाधित राखलं, त्याच पद्धतीनं सत्ताधारी पक्ष राखेल असा मला विश्वास आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।